17 मार्चला पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या दहिवडी गावातला साईराज मांजरे हा मुलगा गायब झाला. घरातल्या लोकांनी गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला, पण काहीच पत्ता लागत नव्हता. बऱ्याच वेळाने साईराज दिसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. घरातल्यांनी धाव घेतली आणि समोरचं दृश्य बघून त्यांना हादरा बसला. कारण गावातल्या एका विहिरीजवळ साईराजचा मृतदेह होता, नग्न अवस्थेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तातडीने तपास सुरू केला. एका संशयिताला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी केली आणि मग उलगडलं एका नाही, दोन मृत्यूंचं कोड. दोन्ही हत्या एकाच गावातल्या दोन मुलांच्या. दोन्ही हत्या एकाच कारणामुळे. 21 महिन्यांच्या अंतरात घडलेल्या दोन हत्या. बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव. पुण्याच्या शिरूरच्या दहिवडीमध्ये नेमकं काय घडलं? कुठलं धक्कादायक कारण समोर आलं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. शिरूर तालुक्यातल्या दहिवडी गावात असलेली मांजरे वस्ती. या वस्तीवर गणेश मांजरे यांचं कुटुंब राहतं. गणेश यांना साईराज नावाचा एकुलता एक मुलगा. साईराज तळेगाव ढमढेरे इथल्या रायकुमार गुजर शाळेत 6वीत शिकायला होता. मंगळवारी दुपारी 2च्या सुमारास तो शाळेतून घरी आला. घरी आल्यानंतर शाळेचे कपडे बदलले आणि नेहमीप्रमाणे मित्रांसोबत खेळायला घराबाहेर पडला. साईराज अंधार पडायच्या आत घरी माघारी येतो हे घरच्यांना माहिती होतं, पण त्या दिवशी 5:30 वाजले तरी साईराज घरी आला नाही. मांजरे कुटुंब चिंतेत पडलं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, चौकशी केली. साईराज नेहमी खेळायला जायचा तिथेही चक्कर मारली, पण साईराजचा काहीच पत्ता लागत नव्हता. बघता बघता साईराज गायब झाल्याची बातमी मांजरे वस्तीसह सगळ्या दहिवडी गावात पसरली. जुन्नर भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्यानं साईराज कुठे गेला असेल? त्याच्यासोबत काही बरं वाईट तर झालं नसेल ना? किंवा त्याला बिबट्या तर घेऊन गेला नसेल ना? असे अनेक प्रश्न होते. गावातल्या लोकांनी आणि मांजरे कुटुंबियांनी आसपासच्या शेतात जाऊन साईराजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गावकरी वस्तीवरच्या दादाभाऊ मांजरे यांच्या शेतातल्या विहिरीजवळ गेले. त्यांनी तिथं शोध घेतला आणि काही वेळात त्यांना गायब असलेला साईराज सापडला. डोक्यावर डोळ्याखाली जखमा आणि रक्ताळलेलं शरीर. हसत खेळत घराबाहेर पडलेल्या मुलाचा मृतदेह समोर आल्यानं मांजरे कुटुंबियांनी टाहो फोडला. साईराजच्या डोक्यावर आणि डोळ्याखाली जखम असल्यानं साईराज सोबत घातपात झाला असेल असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आणि घडलेल्या घटनेची माहिती जवळच्या शिक्रापूर पोलीस स्टेशनला कळवली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्राथमिक माहिती घेतली, पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली. तपास करताना पोलिसांच्या लक्षात आलं 21 जून 2024ला याच ठिकाणी यश गायकवाड नावाच्या 11 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. यशचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला अशी बरीच चर्चा त्यावेळी झाली. अगदी राज्यभर हे प्रकरण गाजलं. नेत्यांनी इथं भेट दिली, गावकरी सुद्धा जमले, पण त्यानंतर यशच्या मृत्यूबद्दल ठोस काहीही समोर आलं नव्हतं. यश गायकवाड आणि साईराज मांजरे या दोघांचे मृतदेह एकाच ठिकाणी, एकाच विहिरीजवळ, एकाच ठराविक वेळेला सापडले. दोघांच्याही डोक्याला आणि डोळ्याला जखमा असल्याने या प्रकरणाचं गूढ वाढलं. त्यात साईराजवरही बिबट्याचा हल्ला झाला का अशी चर्चा असताना स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली. हा गुन्हा वन विभागाकडे देऊ नका अशी मागणी करत ठिय्या मांडला. जोपर्यंत साईराजच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होत नाही, यातला दोषी कोण हे समजत नाही आणि त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. साहजिकच गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी BNSच्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला. खबरांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं. जेव्हा पोलिसांनी गावातल्या काही लोकांकडे चौकशी केली तेव्हा चौकशीमधून एक नाव समोर आलं. त्याच गावातला साईराज मांजरेच्या भावकीतला 22 वर्षांचा अक्षय मांजरे. पोलिसांनी अक्षयला उचललं, त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्यानं साईराजची हत्या केल्याचं कबूल केलं. पण 12 वर्षांच्या मुलाची त्याच्याच भावकीतला 22 वर्षांचा मुलगा हत्या का करेल? उत्तर मिळालं, समलैंगिक संबंधाला केलेला विरोध. 17 मार्चच्या दुपारी साईराज खेळत असताना अक्षय मांजरे तिथं आला. त्यानं साईराजला बोलवलं. मित्रांमध्ये खेळणारा साईराज ओळखीच्या दादाने बोलवलं म्हणून अक्षयकडे गेला. आधी अक्षयने त्याच्याशी गप्पा मारल्या. खेळायला जाऊ असं म्हणत जवळच्या शेतात नेलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. त्याला साईराज सोबत समलैंगिक संबंध ठेवायचे होते. साईराजने घडत असलेल्या सगळ्या प्रकाराला विरोध केला. त्याने ओरडायला सुरुवात केली. याचाच राग अक्षयला आला. त्याने साईराजला मारहाण केली, खाली पाडलं आणि जवळ असलेला मोठा दगड साईराजच्या डोक्यात घातला.
साईराज जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अक्षयच्या मारहाणीत त्याच्या डोक्याला आणि डोळ्यालाही जखम झाली होती. त्यानंतर अक्षयने त्याच्या मृतदेहाचे कपडे काढले, मृतदेह शेतातल्या विहिरीजवळ फेकून दिला आणि तिथून पसार झाला. पण साईराज गायब झाल्याची बातमी गावात समजली. त्याचा शोध घेतला गेला आणि शेतात साईराजचा मृतदेह सापडल्यानं हे सगळं प्रकरण समोर आलं. पण साईराजचा मृतदेह सापडला तसाच 21 जून 2024 ला यश गायकवाडचा मृतदेह सापडला होता. पण त्यावेळी बिबट्यानं हल्ला केला अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. वन विभागाने सुरुवातीलाच हा बिबट्याचा हल्ला नसल्याचं स्पष्ट केलं होतं, तरीही पोलिसांनी तपासात गांभीर्य दाखवलं नाही. यशच्या शर्टावर बिबट्याचे ठसे असल्यानं पोलिसांनी हा तपास वन विभागाकडे ढकलून दिला असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला होता. पण दोन्ही मृतदेह जवळपास एकाच वयातल्या मुलांचे असल्यानं आणि ते एकाच अवस्थेत सापडल्यानं पहिल्या गुन्ह्यात सुद्धा अक्षयचा काही हात आहे का याची चौकशी पोलिसांनी केली आणि यशचा खून सुद्धा मीच केला अशी कबुली अक्षयने दिली. त्याने यश सोबत सुद्धा समलैंगिक संबंध ठेवायचा प्रयत्न केला होता, पण यशने विरोध केला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने यशच्या डोक्यात दगड घातला. त्याच दगडाने त्याला मारहाण केली आणि यशचा जीव घेतला. गंभीर गोष्ट म्हणजे 2024 मध्ये यशच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेतलं होतं, पण चौकशीनंतर त्याला सोडण्यात आलं. त्यात अक्षय यशच्या अंत्यविधीला सुद्धा उपस्थित होता. त्यावेळी सखोल तपास का झाला नाही, पोलिसांनी चौकशी का केली नाही, पहिल्या प्रकरणात सुरुवातीपासून तपास जाणून बुजून थांबवण्यात आला का, बिबट्यावर आळ का घेण्यात आला असे आरोप स्थानिक लोकांनी केले. त्यामुळे त्याच वेळी पोलिसांनी अक्षयची अधिकची चौकशी केली असती तर आता साईराजचा जीव वाचला असता अशी चर्चा दैवडी गावात सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयला पॉन बघायचा नाद होता, त्यामुळे तो सतत त्याच धुंदीत असायचा. शिवाय त्याला हस्तमैथुनाचं व्यसन होतं आणि त्यातूनच वासनाधीन होऊन त्याने या हत्या केल्याचं बोललं जातंय. जेव्हा अक्षयनं हत्या केल्याचं कबूल केलं तेव्हा पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जात घटना कशी घडली याची माहिती घेतली. काही पुरावे सुद्धा जप्त केले. अक्षयला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या सगळ्या प्रकरणाबद्दल पोलीस अक्षयची चौकशी करतायत, त्यामुळे त्याच्या चौकशीमधून आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल. पण सध्या दहिवडीत प्रचंड शांतता आहे. कारण आहे 21 महिन्यांच्या अंतरात झालेले 2 खून, बिबट्यावर आलेला आळ आणि समलैंगिक संबंधांना विरोध केला म्हणून मुलांचा जीव घेणारा एक हैवान.